हॅलो फ्रेंड्स, उन्हाळी वाळवण रेसिपी भाग 10 मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आहे ज्योत्स्ना. आजच्या भागात आपण एक नवीन रेसिपी करणार आहोत. यूट्यूबवरती ही पहिल्यांदाच नवीन रेसिपी आलेली आहे. ते म्हणजे अगदी झटपट होणारे, दुप्पट फुलणारे, कोणताही पापड खार किंवा सोडा न वापरता अगदी हलके फुलके होणारे जलजिरा पापड. कागदासारखे अगदी पातळ, काचेसारखे ट्रान्सपरंट असे हे पापड तयार होतात. तळल्यावर दुप्पट फुलतात. अगदी लहान बाळ किंवा म्हातारा माणूस ज्याला दात नसेल ती व्यक्ती सुद्धा हे पापड पटकन खाऊ शकते. असे तोंडात ठेवताच विरघळणारे, झटपट होणारे असे हे पापड आहेत. कोणतीही पूर्वतयारी आपल्याला यासाठी करावी लागत नाही. अगदी घरात असलेल्या भाकरीच्या पिठापासून आपल्याला हे पापड तयार करता येतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 1 वाटी भाकरीचं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी आपल्याला 10 वाटी पाणी मोजून घ्यायचं आहे. इथे मी 10 वाट्या पाणी काढून घेते आहे. आपल्याला तांदूळाचे पापड करताना ज्या वेळेला ते तांदूळ भिजत घालावे लागतात, आंबवावे लागतात, असं काहीच करावं लागत नाही, कारण आपण यामध्ये जलजिरा वापरणार आहोत. त्यामुळे त्याला एक आंबटपणा किंवा आमसूर वास जो आपण म्हणतो तांदळाच्या पापडासाठी यायला हवा, तो परफेक्ट येतो. आता इथे 10 वाटी पाण्यामधनं मी 1 वाटी पाणी बाजूला काढून घेतलेलं आहे. एका पातेल्यामध्ये आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. त्यामध्ये आपण जे पाणी मोजून घेतलंय त्यातलंच 3 वाट्या पाणी घालून हे पीठ आपण भिजवून घेतोय. 10 वाटी पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे. ते पाणी मोजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. 3 वाट्या पाणी घालून मी इथे हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. 1 वाटी पाणी मी आधीच बाजूला काढून घेतलंय. त्यामध्ये आपण जलजिऱ्याचा वापर करायचा आहे आणि उरलेलं 6 वाट्या पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. आता इथे पीठ भिजवून झालेलं आहे. 6 वाट्या पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला छान उकळी येते, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपल्याला चवीसाठी मीठ घालायचं आहे. 1 छोटा चमचा, पोह्यांचा जो चमचा असतो तेवढा भरून मी इथे मीठ घातलेलं आहे. 1 चमचा जिरे घातलेले आहेत. व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. गॅस आता मोठाच आहे. पाणी छान उकळतंय. इथे आपण जलजिऱ्याचे पॅकेट घेतलेले आहेत. छोटे 3 पॅकेट जलजिऱ्याचे आपल्याला इथे वापरायचे आहेत. यापेक्षा जास्त घेतलं तर पापड खूप आंबट होतात. त्यामुळे 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी 3 पॅकेट जलजिरा एवढं प्रमाण अगदी पुरेसं आहे. त्यामध्ये आपण जे 1 वाटी पाणी काढून ठेवलं होतं ते त्यामध्ये घालायचं आहे. व्यवस्थित जलजिरा मिक्स करून घ्यायचा आहे. अतिशय सुंदर असा जलजिरा पापड तयार होतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे. त्यामध्ये आपण हा जलजिरा घालायचा आहे. आता गॅस मोठा करायचा आहे. पाणी छान उकळून घ्यायचं आहे. इथे जे आपण तांदळाचं पीठ भिजवून ठेवलं होतं ते पीठ एका हाताने आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये घालायचं आहे आणि ढवळत राहायचं आहे मिश्रण. तांदळाचं पीठ शिजत आलं की पटकन घट्ट व्हायला सुरुवात होते. आता गॅस मध्यम आकाराचा केला आहे. सगळं पीठ घालून मी ढवळून घेते आणि नंतर आपण गॅस मोठा करायचा आहे. 5 मिनिटं मोठ्या गॅसवरती आपल्याला हे सगळं पीठ छान शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस बारीक करून 5 मिनिटं आपल्याला शिजवत ठेवायचं आहे. मिश्रण आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली लागणार नाही आणि मिश्रणाच्या घट्ट अशा गाठी त्यामध्ये होणार नाहीत. आता तुम्ही बघू शकता त्याचा रंग थोडासा बदलत चालला आहे. मिश्रण आपलं घट्ट होत चाललंय. आता एका चमच्याच्या साहाय्याने मी इथे अशी एक रेघ मारून घेतलेली आहे. दोन्ही रेघा एकामेकांमध्ये चिकटलेल्या नाही आहेत. पीठ आपलं एकत्र होत नाही आहे, म्हणजे परफेक्ट असं तयार झालेलं आहे असं समजायचं आहे. इथे बघू शकता छान अशी उकळ आलेली आहे. आता मी गॅस बंद करते. व्यवस्थित एकदा हलवून दिले, गॅस बंद केला आहे. अशा प्रकारे 10 मिनिटामध्ये पीठ शिजतं. थोडंसं छोट्या पातेल्यात काढून आपण गार करून घेतलेलं आहे. थोडंसं कोमट असतानाच आपल्याला हे पापड करायला घ्यायचे आहेत. एक खाली प्लॅस्टिकची शीट अंथरलेली आहे. त्यामध्ये आपण हव्या त्या आकाराच्या छान अशा पळीपापड टाकून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता इथे छोटे छोटे असे छान पळीपापड मी टाकून घेतलेत. इतकंच आपल्याला घट्ट असं पीठ ठेवायचं आहे. ह्याच्यापेक्षा पातळ केलं तर पापड काढताना सुकल्यानंतर ते तुटतात. थोडंसं मिश्रण आपलं घट्टच हवं आहे. खूप गार करायचं नाही आहे. कोमट मिश्रण असतानाच आपल्याला हे व्यवस्थित पापड टाकून घ्यायचे आहेत. जलजिरा पापड ही एक नवीन रेसिपी आहे. चवीला तर खूपच छान लागते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आता सगळे आपले पापड झालेत. उन्हामध्ये 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतले. तुम्ही बघू शकता अगदी पातळ काचेसारखे दिसणारे छान असे ट्रान्सपरंट पापड तयार झालेत. गरम तेलामध्ये तळल्यानंतर पटकन असा पापड फुलून येतो. खूप सुंदर आणि चविष्ट पापड तयार होतात. तुम्ही पण असे एकदा पापड नक्की करून बघा. जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला मात्र विसरू नका. छान छान रेसिपी चॅनलवरती अपलोड आहेत, त्यासुद्धा एकदा नक्की बघा. कांदे पोहे पापड ही नवीन रेसिपी सुद्धा चॅनलवरती अपलोड आहे. फक्त बटाट्याचे पापड कसे करायचे, रव्याच्या पेज पापड्या कशा करायच्या, साबुदाण्याचे वेफर्स ही सुद्धा नवीन रेसिपी एक टाकलेली आहे. सांडगे कसे बनवायचे, दही मिरची कशी करायची, या रेसिपी सुद्धा एकदा नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या भागात.